नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात SPN डिजिटल नेटवर्क। तुम्हाला माहिती आहे मी जेव्हा येतो तेव्हा कोणता कार्यक्रम चालू झालेला असतो। नक्कीच तुम्ही बरोबर ओळखलेला आहे। आता मी आणि कलाकार तुम्ही पाहताय खूप सुंदर असं पेंटिंग झालेलं आहे। शिवाजी विद्यापीठाचं पेंटिंग जे केलं तो कलाकार माझ्याबरोबर आज आहे आणि त्या कलाकाराची जर्नी आपल्याला जाणून घ्यायची आहे। बघूया तो कशा पद्धतीने या क्षेत्रामध्ये आला, या चित्रकलेमध्ये तो काय काय करतोय। माझ्याबरोबर आहे बालाजी भांगे। नक्कीच त्याची जर्नी आपण जाणून घेऊया, कशा पद्धतीने या चित्रकलेची सुरुवात झाली। तर बालाजी, पहिल्यांदा तुझं SPN डिजिटलवर मी स्वागत करतो। मी जरा बघताय का त्याकडे, त्याची ही दाढी बघा, हे बघा इकडं मस्त असं टॅटू त्यानं काढलंय, त्याच्या कानामधला ती बाली बघा। तर हे सांगायला लागत नाही की तो आर्टिस्ट आहे, तर तुम्ही ओळखलंच असेल। तर बघूया तो काय सांगतोय। तर बालाजी, तू या चित्रकले क्षेत्रामध्ये आता खूप चांगली प्रगती करतोयस, पुढे येतोयस। तर तुझ्या सुरुवातीचा काळ कसा होता? येणाऱ्या काळामध्ये तो खरंच अनुभवाचा ठरला असणार आहे, तर सुरुवात कशी केलीस तू? अर्थातच लहानपणापासून सगळ्यांना चित्रकलेची आवड असतेच, पण ते करिअर करायचं हे मी 10वी 12वी नंतर माझ्या लक्षात आले की मी करावं असं आवड निर्माण झाली। मग त्याच्यानंतर मी ATD केली, आर्ट टीचर डिप्लोमा, ते लातूर जिल्ह्यामध्ये ते झाली। त्यानंतर मला समजलं की JJ स्कूल ऑफ आर्ट हे एशियातलं बेस्ट कॉलेज आहे। सो ठरवलं की तिथेच करायचं ॲडमिशन आहे, तिथेच शिकायचं। सो मग मुंबईचे वेध सुरू झाले आणि त्याच्या प्रयत्नामध्ये मी माझे बाकीचे काम, प्रॅक्टिस, जे काय सगळ्या गोष्टी प्रिपेअर करायला लागलो आणि शेवटी मुंबई गाठली आणि तिथे ॲडमिशन घेण्याची प्रोसेस वगैरे सगळे जाणून घेतली। हळूहळू सगळं रुळत गेलं आणि आर्टमध्ये आवड निर्माण झाली। नंतर काय प्रश्नच नव्हता। सो असं तुझं स्वप्न पूर्ण झालं, त्या स्कूलमध्ये शिकायचं, आर्ट स्कूलमध्ये तू गेलास आणि तू आता शिकतोयस। तर सुरुवातीच्या काळामध्ये तुला प्रोत्साहन कोण दिलं किंवा त्याची माहिती गोळा करणं, कशी ॲडमिशन घ्यायची असते, ही प्रोसेस तुला कोण सांगितली? काय काळ होता तो? आमच्या गावाकडे एक आर्टिस्ट होते, म्हणजे साईन बोर्ड पेंटिंग वगैरे करायचे। त्यांचा एक मित्र होता जो कुठेतरी आर्ट कॉलेजमध्ये शिकायचा। त्याचं पण स्वप्न होतं की JJ स्कूल ऑफ आर्टमध्ये जावं। त्याच्याकडून आयडिया मला त्याच्याकडून मिळाली, बट तो करू शकला नाही। पण त्यांनी मला बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन दिली की काय असतं, कसं असतं, किती चांगलं ड्रॉइंग करावं लागतं। सो त्या दृष्टीने मी फाइंड आउट करत गेलो आणि जेव्हा मी ATDला शिकायला होतो तिथे 2 सर होते आम्हाला शिकवायला, ज्यांचं शिक्षण JJ स्कूल ऑफ आर्टमध्ये झालेलं। सो त्यांच्याकडून मला खूप चांगली माहिती मिळाली की जेणेकरून मी तिथपर्यंत पोहोचू शकलो। मी ह्या गोष्टीसाठी खरं त्यांना या गोष्टीचा खूप महत्त्व देईल। एक प्रत्येक कलाकाराच्या मागे कोणाचा तरी हात असतो आणि नक्कीच त्याची आपल्याला साथ मिळाल्याशिवाय आपण ती पूर्णच करू शकत नाही, ती कला आहे जी वाढवू शकत नाही। तर पहिल्यांदा घरामध्ये जेव्हा समजलं की तू आर्ट कॉलेजमध्ये जातोयस किंवा चित्रकला या क्षेत्रामध्ये तू करिअर करणार आहेस, काय प्रतिक्रिया होती? कशा पद्धतीनं वडिलांचा किंवा आईचा काय रिस्पॉन्स होता? ॲक्च्युली कलेबद्दल घरी कोणालाच काहीच माहिती नाही आहे की चित्रकला काय आहे किंवा काय शिक्षण असतं। JJ स्कूल ऑफ आर्ट तर माहीत होण्याचा काही प्रश्नच नाही, पण त्यांना एवढं माहीत होतं की आपला मुलगा जे काय करतोय खूप चांगलं करतोय, कारण दुसऱ्यांकडून त्यांना माझ्याबद्दल चांगली माहिती मिळत होती। सो जे काय चाललंय त्यांनी खूप सपोर्ट केला मला प्रत्येक गोष्टीमध्ये आणि हा सपोर्ट मला इतका महत्त्वाचा होता की फक्त त्या सपोर्टमुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो। कारण ते मला थांबवत नव्हते की तू करतोयस ना, तुला आवड आहे ना, बस करत जा। इवन अजूनसुद्धा त्यांना माहिती नाही की मी काय करतोय किंवा काय शिकतोय, बट स्टील ते मला खूप सपोर्ट करतात। तो माझा प्लस पॉईंट आहे असं मी म्हणेन आणि त्यांना खरंच त्यांच्या ह्याच सपोर्टमुळे मी इथपर्यंत येऊ शकलो। कुठलीही कला आत्मसात करायची म्हणल्यावर घरच्यांचा सपोर्ट पाहिजेच, एक पुश असतो, आई वडिलांची एक साथ असते किंवा बाबा नाही पोरगा आपला काहीतरी करतोय, कलेच्या क्षेत्रामध्ये काहीतरी नाव करतोय, नेमकं काय करतोय हे माहीत नसलं तरी सपोर्ट हा लागतो आणि या सपोर्टमुळे तू पुढे आलेला आहेस। आणि अशाच या सपोर्टसाठी SPN डिजिटलनं हा शो चालू केलेला आहे। प्रत्येक कलाकाराला एक चांगलं व्यासपीठ मिळालं पाहिजे, निदान त्या कला लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे। पण तुम्ही जेव्हा कला लोकांपर्यंत पोहोचवता, एखादं एक्झिबिशन भरवता, तर तेव्हा काय रिस्पॉन्स काय रिस्पॉन्स असतो आणि कशा पद्धतीनं लोकांच्या प्रतिक्रिया असतात? ॲक्च्युली एक एक्झिबिशन भरवायचं म्हणजे एक लग्न केल्यासारखंच आहे। सो म्हणजे हॉल बुक करावं लागतं, इन्व्हिटेशन कार्ड्स, लोकांना इन्व्हाइट करणं, पार्टी ठेवणं, सगळं सेम असतं। बट स्टील की बऱ्याच प्रकारचे लोक तिथे येतात, म्हणजे सगळ्यांचं विचार वेगळे असतात, सगळ्यांचे थिंकिंग वेगळी असते की काय करावं काय नाही। म्हणजे सगळेजण चित्र बघण्यासाठीच येतात असं नाही, काही जण चित्र बघण्यासाठी येतात, काही जण विकत घेण्यासाठी येतात, तर काही फक्त नवीन काहीतरी आयडिया मिळेल ह्या गोष्टीने येत असतात। बरेच शाळेची मुलं पण येतात की
असं अच्छा आपण मोठे होणं असं करायचं किंवा हे करायला पाहिजे, माहिती विचार. बऱ्याच जणांचं स्वप्न असतं की हो. चित्रकलेत किंवा एखाद्या कला शिकावी, पण प्रत्येकाला जमतं असं नाही, कारण की बिझी शेड्यूल खूप झालंय. येस राईट. इव्हन मोठे मोठे बरेच लोक भेटतात ते बोलतात की लहानपणी मी पण खूप छान चित्र काढायचो, सो पण काय परिस्थिती नाही, करू शकलो नाही वगैरे. असं काय नाही, तुम्हाला इंटरेस्ट असेल ना तर तुम्ही परिस्थितीतून मार्ग काढणार. प्रत्येकाची परिस्थिती चांगलीच असते असं नाही, जे वाईट असतात परिस्थिती तेच खूप पुढे जातात. बरोबर. हे मला सांगावं असं वाटतं. बट स्टील लोकांचे विचार त्यातून मला खूप बघायला मिळतील की जवळपास आता 20-25 एक्झिबिशन झाले, त्याच्यामुळे लोकांचा चेहरा बघून कळते की अच्छा हा आर्टिस्ट असेल किंवा नसेल, का आलाय, का एसीची हवा खायला आलाय, असं डिपेंड. ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळे अनुभव आहेत, सो मजा येते. पण प्रत्येक आलेला व्यक्ती आहे तो प्रेक्षक वर्गच आहे आपल्यासाठी. नक्कीच आपण त्यांच्यासाठीच हे करतोय. कला जर प्रेक्षक असतील तर कला पुढे रुजणार आहे, वाढणार आहे. पण प्रेक्षक तुम्हाला पण मी सांगतोय की आपल्या मनामध्ये एखादी चित्रकला बघितल्यावर एक कल्पना येते, ती आपल्याशी रिलेट करतो आपण आणि त्याच्यापुढून पुढे जायला लागतो. पण असं बऱ्याच वेळा होतं की एखादं चित्र बघतो आणि काय काढलं असेल बाबा ह्याच्यातनं, काय दाखवायचं आहे त्याला, असं बऱ्याच वेळा प्रश्न पडतो सामान्य जनतेला, सामान्य ज्याला काय चित्रकलेतलं कळत नाही. तर कशा पद्धतीने पेंटिंग असतं, काय सांगायचं असतं चित्रकलेतनं? चित्रकलेमध्ये ना बरेच प्रकार आहेत जे एक्झिबिशन पेंटिंग होतात. ते एक रिअलिस्टिक पेंटिंग आहे, त्याच्यामध्ये लँडस्केप किंवा पोर्ट्रेट ह्या गोष्टी असतात की जे काय होतं किंवा काय असेल ह्या गोष्टीचा विचार करायची गरज नसते. कळतं की हा हे बिल्डिंग आहे, किंवा जसं तुम्ही आता विद्यापीठाचं ड्रॉइंग बघितलं ते काय काढलंय हे सांगायची गरज नाही, कळतं. दुसरं एक असं ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग असते, फिगरेटिव्ह असते. फिगरेटिव्ह मध्ये तुम्ही एखादी कन्सेप्ट मांडता, एखादी स्टोरी मांडता, त्याच्यामध्ये ना पूर्ण विचार असतो आर्टिस्टचा की त्याला काय सांगायचं किंवा त्याच्या मागची थेरी काय, खूप मोठा अभ्यास असतो त्याच्यात. म्हणजे एका चित्राबद्दल एक आर्टिस्ट बोलत असेल तर तो 8 दिवस पण बोलू शकतो, एवढा स्टडी असतो. नसेल जो एकदम ॲबस्ट्रॅक्ट आहे ते फक्त डिझाईन असतं, ते कंपोजिशन असतं. सो डिपेंड ऑन आर्टिस्ट की तो किती विचार करतोय किंवा कुठल्या शैलीतली त्याची चित्र आहेत, ह्या गोष्टी त्या आर्टिस्टवरती डिपेंड असतात. एखाद्या वेळेस आपल्याला कळत नसेल, सरळ आर्टिस्टला विचारायचं, ते तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करतील. एवढे चांगले असतात आर्टिस्ट असतात ना. बऱ्याच वेळा भीती वाटते आर्टिस्टना की बाबा हे काय काढलं विचार चिडतील का काय, असं वाटतं. लुक बघून आपल्याला भीती वाटत असेल, बट असं काय नाही, आर्टिस्ट सॉफ्ट असतात. यू कॅन आस्क आणि ते सांगतील तुम्हाला व्यवस्थित. पण बालाजी असं होतंय का कधी, आपण आता कॅनव्हास लावलाय, आपल्या हातात कलर्स आहेत, पेन्सिल्स आहेत, आपण काढायला घेतलं एखादं चित्र आणि कल्पना आली आहे आणि वेगळंच काहीतरी झालंय चित्र, किंवा जे मनामध्ये होतं ते ठरवलंय ते होत नाहीये, काहीतरी वेगळं होतं, असं कधी झालंय का? असं बऱ्याचदा होतं, पण आपण जे ठरवलेलं असतं तसं नाही झालं, त्याच्यापेक्षा वाईट झालं ना तर वाईट वाटतं, म्हणजे अनइझी फील होतं. पण त्याच्यापेक्षा खूप चांगलं झालं ना ती सॅटिस्फॅक्शनच खूप वेगळं असतं. असं होतं, कारण एखादा आपण कुठलाही प्रोजेक्ट करतोय आपण, त्यात नवीन नवीन आयडियाज येत गेले तर शेवटपर्यंत जो आपल्याला मिळणारा रिझल्ट असतो तो ग्रेट असतो. कारण काम करता करता बरेच एक्सपिरियन्स येतात, त्याच्यामुळे काही गोष्टी चेंज पण होतात. बट समटाईम चेंज इज ऑलवेज गुड. सो त्या थेअरीनुसार कधी कधी खूप चांगलं होतं, कधी नाही झाल्यानंतर मग ते करत 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 होत बरेच प्रयत्न होत असतील एखादं चित्र चांगलं होण्यासाठी. पण पूर्वी आता तू छंद म्हणून करायचास, पण आता ते प्रोफेशन म्हणून निवडतोस, तर कशा पद्धतीनं काय अनुभव आहेत, काय फरक सांगशील? छंद म्हणून असताना फक्त स्वतःसाठी काम करायचो आपण, पण आता प्रोफेशन म्हणजे कसं असतं की कमवण्यासाठी इथं ऑर्डर्स येतात लोकांचे, ते त्यांना जसं हवं तसं करून द्यावं लागतं. पण तो एक ठीक आहे, आपल्या तो जगण्याचा एक पार्ट आहे, म्हणजे रोजगार समजा किंवा काम पैशासाठी करावं लागतं. सो डिपेंड. आणि छंद म्हणजे तुम्ही काही करू शकता. जे एक्झिबिशन असतं ना, जे स्वतःची चॉईस, स्वतःचं मत ते मांडण्याचं एक व्यासपीठ असतं. सो तिथे छंद सारखंच तुम्ही जगू शकता, स्वच्छंद जगू शकता समजा. बट स्टील जेव्हा आपण कोणाचं तरी ऑर्डरचं काम करतो तर त्याला जशी कन्सेप्ट हवी आहे, त्याला जे विचार त्याच्या ह्याच्यात मांडायचे ते तुम्ही सगळ्या गोष्टी घ्याव्या लागतात, त्याला फुलफिल करून द्यावं लागतं. पण आता बऱ्याच वेळा ऑप्शन्स बघतो, सेलिंग होतं या पेंटिंगचं, तर बऱ्याच प्रचंड किमतीवर ते विकलं जातं. तर ती काय प्रोसेस असते, कशा पद्धतीने आर्टिस्टला त्याच्यामध्ये किती पैसे मिळतात, त्याच्या मागं कोण स्पॉन्सर्स वगैरे असतात का? ॲक्च्युली ऑप्शन आणि सेलिंग हा खूप मोठा विषय आहे. मी जनरल तुम्हाला एक माहिती देतो थोडीशी. काय असतं, समजा माझं एक्झिबिशन आहे, पण जो एक कोणीतरी ब्रोकर असतो किंवा मधला एक माणूस असतो ज्याला की आर्ट कलेक्टर म्हणतो आपण त्याला, तो बरेच पेंटिंग विकत घेतो आणि सो त्याचं कलेक्शन करून ठेवतो. जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा तो ऑप्शनवाल्यांशी कॉन्टॅक्ट करून जे चांगले पेंटिंग असतात त्याचं ऑप्शन करतो. आणि जे लोक पेंटिंग ऑप्शनमध्ये विकत घेतात ते त्यांना खूप आर्टचं वेड किंवा खूप आर्टची जाण असं काही असतं असं मला वाटत नाही, बऱ्याच वेळेस. हां, सो डिपेंड की ते लोक मग विकत घेतात. पण
जो आर्ट कलेक्टर आहे त्यांनी एका सटर अमाऊंटमध्ये आर्टिस्टची पेंटिंग विकत घेतलेली असते. त्या आर्टिस्टला तेवढेच पैसे मिळतात. म्हणजे ऑप्शनचे जे काय असतात ते ब्रोकरला मिळतात. आर्ट कलेक्टर आधीच किंमत त्याची ठरलेली हो हो, आर्टिस्टला एक्स्ट्रा काही मिळत नाही त्याच्यात. जो आर्ट कलेक्टर असतो त्याला बाकीचे मिळतात आणि जो ऑप्शनवाला असतो त्यांचं काय ते जे पर्सेंटेज असतं ते त्यांना मिळतं. हे ऑप्शनची प्रोसेस आहे अशी. सो खूप मोठ्या मोठ्या किमतीत ऑप्शन असतात कारण सगळे मोठे लोक असतात. आर्ट चांगलं असतंच पण का घेतो ते त्यांचे विचार असतात. तर बालाजी खूप सुंदर माहिती सांगतोय. नक्कीच वेगळी माहिती आज आपल्याला ऐकायला मिळते. तर बालाजी, तू खूप चांगल्या पद्धतीने पेंटिंग करतोयस आणि येणाऱ्या काळामध्ये आणखीन चांगल्या प्रकारे तुझी प्रगती होणारच आहे. पण आता थोडीशी माझ्या घशाला कोरड पडली आहे आणि बालाजी सुद्धा बोलून थकलेला असणार आहे. तर आपण काय करूया, आता चहा पिऊया दोघं पण आणि प्रेक्षकांना पण सांगूया की चहा पिऊन या. नक्कीच कुठेही जाऊ नका आणि गेला तर परत या मी आणि कलाकारमध्ये. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल हेल्थ, एस्ट्रॉलॉजी, करिअर, वास्तुशास्त्र आणि फॅशनबद्दल तर पहा हेलो कोल्हापूर दर बुधवारी 7 वाजता आणि रिपीट टेलिकास्ट दर सोमवार आणि शनिवार संध्याकाळी 7 वाजता फक्त SPN डिजिटलवर. गायन, वादन, नृत्य आणि चित्र सर्व काही एकाच कार्यक्रमात मी आणि कलाकार SPN डिजिटल वाहिनीवर दर गुरुवारी सायंकाळी 7 वाजता आणि पुनः प्रक्षेपण दर रविवारी सायंकाळी 7 वाजता. तुमच्या फेवरेट हिरो, हिरोईन, म्युझिक डायरेक्टर, सिंगर्स आणि आर्टिस्टच्या टॉप 20 सॉंग्स ऐका फक्त SPN म्युझिक टॉप 20 मध्ये. दर रविवारी सकाळी 10:30 वाजता आणि रिपीट टेलिकास्ट दर मंगळवार आणि शुक्रवार संध्याकाळी 7 वाजता फक्त SPN डिजिटलवर. तर मी आणि कलाकारमध्ये परत एकदा मी स्वागत करतो. एक आर्टिस्टिक जर्नी घेऊन आलेलो आहे मी आणि आपल्याबरोबर आहे बालाजी भांगे. तर बालाजी, परत एकदा तुझं स्वागत करतो या शोमध्ये मी. तर बालाजी, काय प्लॅन आहेत पुढे येणाऱ्या काळामध्ये, तू काय करणार आहेस? आता सध्या तरी मी फ्रीलान्सिंग आर्टिस्ट म्हणूनच काम करतोय. ते मागे 3-4 वर्षापासून मी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरमध्ये फाईन आर्टचा डायरेक्टर म्हणून यूथसाठी शिकवलं इथे मी मुलांना. आणि मला कोल्हापूरमध्ये खरंच खूप मस्त वाटतं कारण इथलं वातावरण, इथलं जेवण तांबडा पांढरा मस्त, म्हणजे काय प्रश्नच नाही. त्यासोबत माझे फ्रीलान्सिंग आर्टिस्टचे पेंटिंग्स चालू आहेत, एक्झिबिशन्स चालू आहेत आणि बाहेर काही डिझाईन्स प्रोजेक्ट चालू आहेत. म्हणजे पंजाबमध्ये सध्या एक प्रोजेक्ट करतो मी इंटरनॅशनल स्कूलचा. ते थोडंसं जगा वेगळं स्कूल आहे त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दल जास्त चांगलं बोलावं असं वाटेल. नॉर्मली आपली शाळा कशा असतात की 1ली, 2री, 3री असं. ती जी शाळा आहे ना त्या एकाच क्लासमध्ये 3 क्लास आहेत. आय मीन जसं की त्याला आम्ही एज्युकेशन लॅब असं म्हणतो. सो तिथे 3 वर्षात मुलांवरती पूर्ण 10वी पर्यंतचे संस्कार केले जातात. जसे की जापानची शाळा आहे किंवा लंडनची शाळा, आउट ऑफ इंडियामध्ये जी ट्रेनिंग दिली जाते तो एक्सपिरियन्स आम्ही इथे मुलांवरती करतो. आणि त्याचा इतका चांगला रिझल्ट आहे की 5वी-6वीच्या मुलांचं नॉलेज 2nd स्टँडर्डच्या मुलाला आलेलं आहे तिथे. मग त्याच्यातच आपलं कळतं की सायकोलॉजी कशी डेव्हलप करायची, ब्रेन कसा डेव्हलप करायचा, लहान मुलांना कशा पद्धतीने हँडल करायच्या, ह्या सगळ्या गोष्टीचं एक्सपिरियन्स तिथे चालला असल्यामुळे मला खूप चांगलं वाटतं. म्हणून मी तिथं सध्या आणखी जास्तीत जास्त एखादं वर्ष वगैरे इन्वॉल्व आहे. त्यानंतरचं मला माहिती नाही, बट स्टील इन फ्युचर मला आउट ऑफ इंडिया किंवा फ्रान्स, पॅरिस इकडे जायला आवडेल किंवा तिथे माझं एक्झिबिशन करायचे प्लॅन्स आहेत. सो कधी किती सक्सेस होतील ते बघूया. बाकी होणार नक्की होणार. तर आमच्या SPN डिजिटलच्या शुभेच्छा तुझ्याबरोबर कायमच असणार आहेत. पण एखादा स्टुडंट या क्षेत्रामध्ये येतोय, एखादं चित्र काढू इच्छितोय किंवा त्याला असंच प्रोफेशनल शिक्षण घ्यायचं आहे, तर काय सांगशील? सुरुवात कशी करायला पाहिजे आणि कसं पुढे जायला पाहिजे? ॲक्च्युली जर कोणाला ह्यात खरंच आवड असेल आणि यायचं असेल तर त्यांनी खरं तर परिस्थिती किंवा मला प्रॉब्लेम आहे किंवा मला ह्या गोष्टीचा विचार बिलकुल करू नये. कारण परिस्थिती माझी सुद्धा खूप वाईट होती. मी माझं एक्झाम्पल देत नाही, जे खूप मोठे माणसं झालेले आहेत त्यांची परिस्थिती वाईटच होती पण त्यांनी त्याच्यावरती विजय मिळवून इथपर्यंत झाले ते यशस्वी. बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त मला आणखीन एक असं सांगावं असं वाटतं की डोंट गिव्ह अप, शेवटपर्यंत तुम्ही हरू नका. 3री गोष्ट अशी की सक्सेस होण्यासाठी काम करू नका, सॅटिस्फाईड होण्यासाठी काम करा. कारण सक्सेस हे दुसऱ्यांच्या विचारावरती डिपेंड असतं, सॅटिस्फॅक्शन हे तुमचे विचार असतात. जेव्हा तुम्ही सॅटिस्फॅक्ट होता त्यावेळेसची खुशी असते ना, लाख मोलाची असते.
ते जिंकल्याचा अनुभव तुम्हाला देऊन जाते. बस ह्या गोष्टी लक्षात ठेवताना तुम्ही कधी मागे नाही राहणार. सो थँक्यू. अरे भाऱ्या भावा, तू जिंकलायस नक्कीच. विचार करतील लोक, आणि या क्षेत्रामध्ये यायचं असेल, कोणत्याही प्रकारचा आर्टिस्ट त्याला व्हायचं असेल तर शक्य आहे. जीवन म्हणल्यावर अडथळे येणार, आणि या अडथळ्यांना कधीच व्हायचं नाही आहे, असंच चालू राहायचं, आणि अशीच आपली आर्टिस्टिक जर्नी चालू राहणार आहे. पण येणाऱ्या काळामध्ये काय प्रोजेक्ट करायचे आहेत, तुला पर्सनली काय करायचं आहे, एखादा एक्झिबिशन घ्यायचं आहे, कोल्हापूरसाठी तू काय करणार आहेस? कोल्हापूरसाठी काय करणार आहे हे काय मी काय विचार केलेला नाही, पण कोल्हापूरमध्ये आल्यानंतर मला आपलं घर आल्यासारखं असं वाटतं. कारण मी मुंबईला 15-16 वर्ष होतो. इथे 3-4 वर्ष असताना मला खरंच माझं कोल्हापूर दुसरं घर असल्यासारखं वाटतं. बेसिकली माझं घर आहे नांदेडला, पण त्याच्यापेक्षा जास्त चांगलं मला कोल्हापूरमध्ये वाटतं. कारण कोल्हापूरची लोक, तांबडा पांढरा, आणि कोल्हापूरची म्हणजे माती, वातावरण सगळंच अगदी प्रसन्न वाटतं. सो खूप आनंदी होतो मी कोल्हापूरमध्ये. आणि तुमच्यासारखे कलाकार इथं येतात आणि या झाडाला पाणी घालतात, या आर्ट मोठं करण्यासाठी प्रयत्न करतायत. खूप चांगलं वाटतंय. आणि आता तू चित्रपट क्षेत्रामध्ये सुद्धा काम करतोयस. काय अनुभव आहे तुझे, काय नेमकं काय करतोयस तू चित्रपट क्षेत्रामध्ये, ऐकायला नक्कीच सगळ्यांना आवडेल. ॲक्च्युली चित्रपट क्षेत्राचं आकर्षण बऱ्याच जणांना असतं. आता मी आर्टिस्ट आहे म्हणून मला बऱ्यापैकी आहे आकर्षण, पण ह्या क्षेत्रामध्ये मी थोडासा नवखा आहे. सो ह्याच्यापूर्वी मी आर्ट डायरेक्शनमध्ये बॉलिवूडमध्ये थोडंफार काम केलेलं आहे, म्हणून थोडासा अनुभव होता. पण आता जस्ट रिसेंट ब्रेव्ह हार्ट म्हणून एक मराठी मूवी येते, सो त्याच्यामध्ये मी असिस्टंट डायरेक्टर म्हणून सगळं म्हणजे पूर्ण सुरुवातीपासून ते फिल्म शेवट, एडिटिंग पासून ते सगळंच केलेलं असल्यामुळं मला खूप चांगलं वाटलं. आणि त्यात खूप गोष्टी नवीन शिकायला मिळाल्या, आणि माझ्या टॅलेंटचा पण मी तिथे बराच वापर केलेला आहे. सो तुम्हाला पण आवडेल ब्रेव्ह हार्ट. कधी येणार आहे फिल्म, कधी येणार, कधी आहे, बघायला कधी मिळणार मला? एक 3-4 महिन्यामध्ये आय होप रिलीज होईल, कारण त्याचं सगळं एडिटिंग झालेलं आहे आता. त्याची प्रमोशनची प्रोसेस चालू आहे. सो एन्जॉय. तर बालाजीनं खूप सुंदर माहिती दिलेली आहे, आणि येणाऱ्या काळामध्ये अशीच तुझी प्रगती होणार आहे. आणि SPN डिजिटल बरोबर तू बोललास, आम्हाला माहिती दिलीस, त्याबद्दल खूप तुझे आभार मानतो मी. आणि येणाऱ्या काळात अशीच तू प्रगती कर, असाच तुझा उत्तुंग प्रगतीचा शिखर मोठा होत जाऊ दे. तर काय सांगशील आता? ॲक्च्युली मला पण खूप बरं वाटलं. मी पण खरं तर SPN डिजिटल चॅनलचं थँक्यू बोलतो की मला एवढा चांगला तुम्ही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलात. सो थँक्यू. तर बालाजी आपल्याबरोबर होता, आणि त्याची आर्टिस्टिक जर्नी नक्कीच आपण ऐकलेली आहे. पण येणाऱ्या काळामध्ये त्याच्या प्रगतीसाठी आपण काम करूया. वेगवेगळ्या कलाकारांना अशाच पद्धतीने SPN डिजिटल प्लॅटफॉर्म देणार आहे. परत मी येतोय पुढच्या गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता. बघायला विसरू नका, मी आणि कलाकार. पण आता मी तुमचा निरोप घेतोय. तर आमचं YouTube चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. मी आणि कलाकार YouTube चॅनल लाईक करा, आणि सबस्क्राईब करा, आणि शेअर करा.